नवऱ्याला म्हणती नाही वायदे राहायचं मग इकडच्या घरातला काही घेऊन जायचं नाही नाही म्हणती ती धनाला मालकीन होऊन बसती ती धन संबळीती मी कामच करते बापाच्या घरून आणलं का म्हणा ते नाही तिला म्हण धनचा बापाच्या घरून आणलं का म्हणा मला द्यायला तर सांभाळायला लाजा वाटते नाही त्यांना बोलायला काही धन सांभाळायला हा ना मग त्यांच्या सुनायच्या बापाच्या घरून येतं का बरं धन सासायला सांभाळायला आई मग बाई यांच्या आजीच बाई तुरु तुरु इतके वेळा किती घरके झाले असते हा आणि एवढं मसाला कुठंच तर किती घरके व्हायचे खुर्ची टाकून बसायचे दोन दोन सुनावा त्या पण लगेच दळायचे पैसे आजीचे पिशीत जायचे का मग पाहायचे ना मी किती दिवसाची पाहते ना 15 वर्ष झाले 15 वर्ष पण दळायला येत होते हा मिरची दळायला आले तर सगळं तिखट तिखट आहे म्हणून तोंडाला कपडा बांधून घेतलाय लय तिखट आहे आली आत्ताच दळून मिरची मसाले असे मस्त आहे अजून उघडले पण नाही बघा मिरचीचा कलर किती मस्त लाल लाल आलाय एकदम लाल जरत आहे 2 ठिकाणी भरलेली मिरची मसाला पण 2 ठिकाणी भरलेला आहे हळद दळली हळद घरचीच होती बरं का 1.5 किलो भरली दळून ती थोडीच नेली ती म्हटलं दळून पाहू पण मस्त दळून दिली मसाले पण दळून आले खूप गरम होते खूप वेळ लागला दळायला 2.5-3 तास निघून गेले ते कुठून आणते ना कांडकमध्ये तर खूप वेळ जातो ते गिरणीत दळून नाही आवडत मला ते कांडकमध्येच आवडतं मसाल्याचे रेट पण खूप वाढले बरं का आता 50 रुपये किलो झाला मसाला कुटायला तर लाईट बिलच खूप येतं त्यांना पण ते तर काय करतील आणि मेहनत पण भरपूर असते ते कुटायचं चाळायचं तर सगळं हळद आणि मसाले दोन्ही मिळून 10 किलो भरले 10-10.5 किलो भरले 1.5 किलो हळद बाकीचे मिरची मसाले 9 किलो तर असं आणलं दळून मस्तपैकी आता ते पिशव्यांचे तोंड उघडे करते सगळ्या पिशव्या भरलेल्या आहे मसाला कांदा लसूण मसाला पण केला आणि काळा मसाला पण केला कांदा लसूण मसाला आहे ना तो बरा राहतो खिचडीला पावभाजीला अशी कोणती पण भाजी बनवली ना उसळ विसळ बनवली ना तर टाकला का छान लागतो कांदा लसूण मसाला खायला पण भाजी पण छान लागते तर मग असं सगळं बनवलं आहे कालच्या धरून मेहनत चालली ती मसाला करायची काल भाजला भुजला आज सकाळी दळायला गेली तिथं दळायला गेली तर ती गिरणीवाली बाई घरी नव्हती ती गावाला गेलेली होती ती 11 वाजता येणार होती मग परत घरी आली परत 2 वाजता गेली 2ला गेली तर 5लाच घरी आली पूर्ण अख्खं डोक्यावर घेतलं आज त्या दळणा मिरची मसाल्यांपायी तर आता मस्त घरी आली फ्रेश झाली चहा पाणी पिली म्हटलं आता व्हिडिओ टाकून देऊया तर बघा कसा वाटला व्हिडिओ
नक्कीच कमेंट करून सांगा. रामकृष्ण हरी.